हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे। पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, ओम भद्रं पश्यमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैः स्तुष्ट्वांस्तनूभिः वशेमदेवहितं यदायुः। ओम स्वस्तिनेन्द्रहुर्दशवाः, स्वस्ति न पूर्वकाः विश्ववेदाः, स्वस्ति न सारक्षो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांति। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र, येथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठवीचा महापुण्य राशी। नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी, गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणाला करावा, मला वाटते सद्गुरु थोर आहे, तयाच्या चिंतने रघुराज पाहे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। महायोगपीठे तटे भीमरथ्यां परं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पुण्डलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री मार्तंड भरवाय नमः, श्री गुरुधून महा। जय जयाजी पुंडरीशा रुक्मिणीवरा आदिपुरुषा, पुंडलिक वरदा पुंडरीकाक्षा सर्व साक्षी जाणता तू, हे जगत पालका जगन्नायका ब्रह्मांडावरी यादव कुलटिळका, आता भक्ती सार्वत्रिका ग्रंथार्थ दृष्टी मिरवावी। पहिल्यांदा ग्रंथकारांनी गणपतीला नमस्कार केला आणि ते पुढचे गोष्टी सांगून राहिलेले आहे। ते म्हणतात की मागच्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथांचा जन्म होऊन ते चंद्रगिरी गावाला बंगाल देशामध्ये गेले। त्या ब्राह्मणाच्या पोटी मुलबाळ नव्हतं, त्यांना त्यांनी ती विभूती दिलेली आहे आणि ती विभूती त्या बाईला रात्री पाण्यामधून प्यायला सांगितलेली। ती पाणी उदी पेल्यानंतर तिला दिवस जातील, एक मोठा सूर्यशक्तीचा पुत्र तिच्या पोटी जन्माला येईल आणि हे मच्छिंद्रनाथ 12 वर्षानंतर जाऊन त्या मुलाला भेटीला असं भवितव्य केलं होतं त्यांनी। पण त्या बाईला मनामधून थोडी तिच्याही शंकाच होती आणि आजूबाजूच्या बायका आल्या आणि त्यांना विचारलेलं या बाईने, अहो असं होतं असतं का? त्या बाईंनी त्याचा तो विचार चुकीचा ठरवलेला आहे। बाई म्हणते सांगतात त्या बाया माणसं बाकीच्या की अहो असं कुठं होतं असतं का? उदी दिल्याने जर घेतल्याने जर मुलं होत असते तर मग कारणे का लागे पती, तुकाराम महाराज म्हणते पण असं होईल, त्याच्यामुळं हे असं काही होणार नाही। तू कोणत्या कुठून तुला बुद्धी झाली आणि ह्या फंदामध्ये तू पडलेली आहेस? त्या बाईला काय विश्वास बसला नाही। ती उकिरड्याजवळ गेली, संध्याकाळचा वेळ होता, तर पदरामध्ये बांधून घेतलेली विभूती तिनं सोडली, उकिरड्यामध्ये टाकून दिली आणि घरामध्ये येऊन निवांत झालेली ती। पण इकडं त्या उदीचं काय झालेलं आहे, तर त्या उदीमध्ये हरिनारायणांनी प्रवेश केला। हळूहळू त्याच्यामध्ये देह तयार होऊ लागलेला आहे। जसं बाय माणसाला दिवस गेल्यानंतर तो देह एक दिवसांनी वाढत जातो 9 मासपर्यंत आणि त्या पद्धतीने ते देह तिथं वाढायला लागलेलं आहे। गौऱ्यांचा तो डोंगर होता, शेणकूर तिथं आणून टाकायच्या आणि अशा पद्धतीनं त्या गौऱ्याच्या ढिगारामध्ये शेणाच्या ढिगाऱ्यामध्ये ह्या हरिनारायणांचा देह वाढू लागलेला आहे। एरीकडे मच्छिंद्रनाथ, पूर्व समुद्री जगन्नाथ,
करुणी सेतू बंधा येत रामेश्वर दर्शनी. तो श्वेती येऊन करी स्नान अवचट देखीला वायुनंदन. क्लेश शरीरी जरा व्यापून स्थान शरीरी बसलं. इकडं तीर्थयात्रा करीत मच्छिंद्रनाथ पूर्वेकडचे तीर्थ आहेत जगन्नाथपुरी, तिथून ते निघाले आणि शेवटी दक्षिणेला रामेश्वराला गेलेले. सेतुबंधाला जाऊन तिथं दर्शन घ्यावं रामेश्वराचा असा त्यांनी विचार केला. आणि तिथं गेल्यानंतर पाहता तर एक अनेक लोक तिथं दर्शनाला आलेले आहेत. आता ते चार धामापैकी रामेश्वर एक धाम आहे एक, आणि म्हणून तिथं त्यांनाही वाटलं की आपणही दर्शनाला जावं म्हणून. तर तिथं त्यांनी जाऊन पाहिलं तर अनेक लोक दर्शन करतायत. आणि तिथं त्या संधीमध्ये नेमके सेतुबंधाला हनुमानजीसुद्धा आलेले होते. हनुमानजींनी लांबूनच पाहिलं, मच्छिंद्रनाथांना ओळखलं. अरे मार्तंड पर्वतावरती यांनाच आपण आशीर्वाद द्यायला महादेवांच्या सांगण्यावरून गेलो होतो, पण यांची खरोखर तेवढी प्रगती झाली का? त्यांच्यापासून नाथपंथ निर्माण झाला असं म्हणतात, पण मग ते खरोखर त्यांची तेवढी शक्ती आहे का हे पाहण्यासाठी त्यांनी एक लीला रचलेली आहे. त्यांनी माकडाचं रूप घेतलेलं आहे आणि मुद्दाम मच्छिंद्रनाथांच्या रस्त्यावरती येऊन बसले, त्यांना दिसेल असं, आणि त्या ठिकाणी ते दरडी उकरायला लागलेले आहे. जणू काही राहण्यासाठी खोपा करतो माणूस, त्या पद्धतीनं मच्छिंद्रनाथांची दृष्टी त्याच्यावरती गेलेली आहे आणि मच्छिंद्रनाथ पाहून राहिलेले आहेत. तन्याये पर्जन्य काळ सदन करशी हुताविळ, तस्मात मूर्ख मरकट वाचाळ मिरव आलासी पुढारा. ऐसे आहे कुणी वायुनंदन म्हणे चतुर आहेस कोण, येरू म्हणे जती पूर्ण. मच्छिंद्र आहे ते म्हणते. मच्छिंद्रनाथांनी त्याला पाहिलं, त्यांना मोठं हसू आलेलं आहे, कारण की घर करायचं आहे त्याला, त्या खोपा करून राहिले ते माकड. पण कधी पाऊस येणार आहे आता, आणि मग त्याप्रमाणे एखाद्याला घरात आग लागल्यानंतर विहीर खाण्याला लागावं, तशी गोष्ट घडून येऊ राहिली. त्यांना काय राहलेलं नाही आणि ते म्हणतात, अरे माकडा तुला काही कळतं का? अरे पाऊस येणार आहे आणि आत्ताशी तू खोपा करून राहिलेलं आहे. हनुमानजीसुद्धा त्या संधीची वाट पाहत होते की हे कधी बोलतील, त्यांना बोलायला लावायचंच होतं. आणि बरं झालं आता हे बोलले, आता हे बरोबर माझ्या आटोक्यामध्ये आलेले आहेत असा त्यांनी विचार केला आणि त्यांनी बोलायला सुरुवात केलेली. अरे हे तू विचारणारा तू कोण? ते म्हणतात की मी जती आहे, कवीनारायणाचा अवतार आहे आणि महादेवांच्या आशीर्वादावरून मी हा नाथपंथ निर्माण केला, आम्हाला जती म्हणतात. जती म्हटल्यानंतर हनुमानजी म्हणले, व जती एकच होऊन गेलेले पहिले, ते म्हणजे फक्त हनुमानजी. मलासुद्धा योगायोगाने त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली आणि मी त्यांच्याबरोबर काही वर्षे राहिल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या ज्या अनेक कला आहेत त्यापैकी 1000वी एक कला मला त्यांनी शिकवलेली आहे. त्याचे निवारण तू कर. जर निवारण केलं तर तू जती हे नाव मिळव, अन्यथा तू पण खोटा, तुझे गुरु पण खोटे. आणि हे असं मग गुरुचं नाव काढल्यानंतर त्यांना मोठा संताप आलेला आहे, कारण की हो सगळं बोलायचं आहे, गुरुचं नाव नाही काढायचं. आमचे गुरु श्रेष्ठच आहेत, दत्तगुरूंनी आम्हाला अनुग्रह दिलेला आहे असं म्हटल्यानंतर त्या मच्छिंद्रनाथांनी त्याच्याशी बोलायला सुरुवात केलेली आहे. जैसा श्रीरामास्ता शैनी पाहे मारुती वृक्षावरुनी, नाना पुरुष टाकी उचलून राम शरीरा योजन्या. परिणामेन सोडता शैन सज्ज करणे चाप बाण, सकळ करता कारण निवारण करीतो. असं म्हणे, काय कळा आहे तुझी दाखव. तर मच्छिंद्रनाथांना काय माहिती नव्हतं हे हनुमानजी आहेत म्हणून. त्यांनी विचार केला की माकड काय करून काय करणार आहे, तरी काय कला दाखवणार आहे, राहिले असते नाही यांच्यामध्ये, म्हणून काय त्यांना काय आमच्यासारखी थोडीच नाथशक्ती थोडीच मिळणार आहे असं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ती लोक म्हणते नाथ म्हणे प्रताप शक्ती आहे म्हणून वदत. आमची शक्ती आहे तेवढी, आमच्या गुरूंनी आम्हाला ताकद दिली म्हणून आम्हाला जती असं नाव म्हणतात. असं म्हटल्यानंतर त्या हनुमानजींनी त्यांना तुमचे काय आहे ते दाखव असं सांगितल्यानंतर, पाग म्हणे काय दाखव म्हणे तुझी कळा असं म्हटल्यानंतर ह्या माकडाने
मोठं रूप घेतलेले. अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जात असे, तयाशी तुलना कैसी मेरुमांदा अर्धा कुठे. असं ते हळूहळू ते मोठे व्हायला लागलेले. मग मात्र मच्छिंद्रनाथ विचार करतात, अरे हे माकड आपण समजतो होतं, पण हे माकड काय सामान्य नाही, हा कोणीतरी अवतारी पुरुष असला पाहिजे. पण असो, आता आपण ते आव्हान पत्करलेलंच आहे, तर आपण आता हे काय आपल्या पुढं आव्हान उभं करतात त्याचं आपण निवारण करू. म्हणे त्यांनी सांगितलं, अय योग्या जती सावध हो, बघ आता, असं म्हणून त्यांनी एक पर्वत उचलला हनुमानजींनी, आणि तो मच्छिंद्रनाथांच्या अंगावरती भिरकावलेला आहे. ते एवढंच नाही तर दुसरा पर्वत, तिसरा पर्वत असे सुरू केले. पण मच्छिंद्रनाथ हे स्थिर होते, त्यांनी त्यांचं गुरुचं ज्ञान, गुरुचं स्मरण केलेलं आहे, विद्या पाजळलेली आहे, आणि त्याच्यावरती शिर मंत्राचे जप केलेले. त्यांना जी काही विद्या तिथून प्राप्त झाली होती अश्वत्थ पर्वतावरती, ती त्यांनी वापरली, आणि शिर असं म्हणून त्या पर्वतांच्या वरती विभूती फेकलेली. त्याबरोबर काय झालेलं आहे, पहिला पर्वत आकाशामध्ये स्थिर झाला, दुसरा स्थिर झाला, तिसरा स्थिर झाला, चौथा स्थिर झाला, पाचवा स्थिर झाला, सहावा स्थिर झाला, 7 पर्वत स्थिर झालेले आहेत. मच्छिंद्रनाथ विचार करतात की आतापर्यंत मी तर कधी पाहिलंच नाही. आता विद्या आपली दाखवण्याची वेळ, आणि हे तर भलं मोठं आव्हान. हे आव्हान काही सोपं नाही, पण हरकत नाही, माझ्या गुरुची पण तेवढी ताकद आहे की मी हे सगळं निवारण करीन. आणि पुढं काय झालेलं, तेवढ्यामध्ये 8वा पर्वत ह्या मच्छिंद्रनाथांनी उचलला, आणि तो फेकायचा. एवढ्यामध्ये मच्छिंद्रनाथांनी कला केलेली आहे. हा हनुमानांनी 8वा पर्वत उचललेला आहे, आणि मच्छिंद्रनाथांनी विचार केला की आता यांच्यावरती काहीतरी आपण केलं पाहिजे. म्हणून तो पर्वत उचलीत असतानाच त्यांनी त्याच्यावरती स्पर्शास्त्र मंत्राचा जप केलेला आहे, आणि त्या पर्वतावरती त्यांचं जे वायू, त्यांचं वेगळं, सगळ्यांच्यापेक्षा वेगळं अस्त्र ह्या नाथपंथाकडे होतं. ते म्हणजे हे वायू कोंडण्याचं. त्याबरोबर वायू कोंडला गेलेला आहे, आणि त्या हनुमंताला वरती हात केलेला तो खाली पण करता येणार, वरती बोकांडीचा पर्वत पण आहे. हे कोणी पाहिले, वायूने पाहिलेले आहे. वायुदैवत हे हनुमंत ते पिता आहेत, त्यांना काय रावलं नाही. अरे आपला मुलगा आता याच्या खाली नक्की दबणार, मरणार, भले तो गंध वज्रदेही आहे, पण मात्र जर असे जर एकापेक्षा एक हल्ले जर होत गेले तर ते काय होईल. म्हणून ते सावध झाले, ते लगेच तिथं आलेले. ते म्हणतात मच्छिंद्रनाथा, अरे याला पहिल्यांदा सोड, हा माझा मुलगा आहे. मच्छिंद्रनाथांनी विचार केला, कारण वायुदैवत यांनीच आपल्याला मार्तंड पर्वतावरती येऊन आशीर्वाद दिलेला होता, त्यांच्याशी प्रतारणा करणं हे काही बरोबर नाही. म्हणून त्यांनी सांगितलं काय हरकत नाही. लगेच त्यांनी विमुक्त आसनाचे मंत्र जप केले. वायू वाहायला लागलेला आहे, हनुमंताला श्वास घेता यायला लागलेला आहे. त्यांनी तो पर्वत बाजूला ठेवला, आणि मग ते वायुदैवत मच्छिंद्रनाथांच्या जवळ आलेले. मच्छिंद्रनाथांना म्हणतात, मच्छिंद्रा तू खरोखर नाथ आहेस, पण मात्र त्या माझ्या बाळाला तू सोडलं हे फार चांगलं केलेलं आहे. आणि हनुमंताच्या जवळसुद्धा ते येऊन सांगतात की अरे हे नाथ आहेत, हे ईश्वरी शक्ती, आपल्याला जसे देवाचं संरक्षण आहे तसं ह्या पंथाला सुद्धा आहे. आणि यांनी आम्ही वायुदेव, हनुमानजी, हे मच्छिंद्रनाथ हे सगळे एकाच गटाचे आहोत. तो दुसरा म्हणता, तिसरा येत, चौथा, पाचवा, सातांशत एकच मंत्रे करून ठाईचे ठाई रोधेला. खाली टाका या नतले बळ, जे विविरला हस्त विकळ, पदी चाला याही बळ, हाही एक नतले. ते पाहून दीन बाळ, हृदय कवळी ताता निळ, मग प्रत्यक्ष होऊन वदे रसाळ, सोडी बाळा ते अवश्य. म्हणून मच्छिंद्रनाथ पुन्हा प्रेरला मंत्रवात, मग मौळीचा उतरून पर्वत ठाईचे ठाई ठेवतसे. मच्छिंद्रनाथांच्या जवळ आलेले वायुदेव आणि सांगतात की अरे तू फार मोठा पराक्रम केलेला आहे, आणि त्या माझ्या बाळाला सोडलं हे फार चांगलं केलेलं आहे. हनुमंताला पण बोलवलं, त्यांना समजावून सांगितलेलं आहे की अरे बाबा, हे यांच्याशी तू काही रडी करू नको, हे काही सामान्य नाही, हे प्रचंड मोठी तपश्चर्या करून यांनी देवतांनासुद्धा आपल्या अंकित करून घेतलं, आणि हे नाथपंथाचे कविनारायणाचा अवतार असलेले पहिले नाथ आहे. येथुल्या पाच शक्ती क्रियावंतासी, सकळ देवता होती दाशी, ऐसे ऐकून यांनी सुदाशी परम आनंद मिरवला. या उपरांत एक मच्छिंद्रनाथ मारुताचे चरणी लागत, म्हणे येथून तुमचे सख्य उचित मध्यवर्ती. असं काही तुम पुढं तुम्ही दोघांनी आपसात भांडायचं नाही, तुम्ही दोघं हे देवाचेच भक्त आहोत, आणि आपल्यामध्ये असं हे वैर चांगलं नाही. की रामाच्या उपयोगाशी कपी गेले सीताशुद्धीशी, तन्या आहे तुझ्याशी शक्ती व्यापली वितुकी. ऐसे वरद्वाग रत्न ओपन प्रीती वायुनंदन, म्हणती बारे तीर्थागमन जती नाम मिरविका. मग
वायुदेवाच्या सांगण्यावरून हनुमंतांनी ती गोष्ट मान्य केलेली आहे आणि ते म्हणतात की आता तुम्ही आमच्याशी का असे लढायला आले होते. माझ्या मनामध्ये शंका आहे की तुम्ही मला ओळखलं होतं, तुम्ही मला मार्तंड पर्वतावरती आशीर्वादसुद्धा दिलेला होता, पण मग आताच असं का झालं, आता तुम्ही बरं एकदम लढायला का आले. मग त्यावेळेला हनुमंत सांगतात की आम्ही तुम्हाला आशीर्वाद दिले बरोबर आहे, पण आम्हाला ती शंका होती की खरोखरच नाथपंथाची शक्ती आहे का, तुमची गुरुभक्ती जागृत आहे का, तुमची त्याच्यामध्ये किती प्रगती झालेली आहे आणि पुढं तुम्ही कोणत्या प्रकाराने कार्य करणार आहे. तू कविनारायणाचा अवतार जननी भेदिले मच्छोदर, हे माहीत परिकल्पनेवर चित्त नाही उदेले. की नागपत्री अश्वत्थासी वर ओपिला देवे तुळसी, परित्या सद्बुद्धी सामर्थ्यासी पाहू आहेसे वाट. तुमची किती प्रगती झाली ते पाहण्यासाठी मी मुद्दाम अशी गोष्ट घडून आणलेली आहे. शिवाय आणखीन एक कार्य आहे की ते कार्य असं आहे की थोडं ते जगाचं विपरीत आहे. त्याचं असं झालेलं आहे की पूर्वी श्रीराज्यामध्ये आता तुम्हाला पाठवावं लागणार आहे. त्याचं कारण असं झालं की पूर्वी हनुमंत रावणाचा वध करून हे श्रीराम प्रभूंच्या असं अयोध्येला परत आले. अयोध्येला आल्यानंतर त्या ठिकाणी खूप आनंद झालेला आहे आणि मग त्या ठिकाणी सीतामातेला असं वाटलं की आता हे सगळ्यांचे लग्न कार्य झाले, हनुमंत माझा मुलगा आहे, तो मला आई म्हणतो, मग त्याचा लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, मग यांनी असं कवर राहायचं ब्रह्मचारी, याचं सुद्धा आपण लग्न करून देऊ आणि याला संसार असावा असं त्यांना विचार केलेला आहे. विचार करून त्यांनी एक दिवशी त्याला जवळ बोलवलं, त्याच्या तोंडावरून हात फिरवला आणि त्यांना सांगितलं की हनुमंता, अरे तू खूप कष्ट करून सगळं काही हे चालवलं, आता मात्र तू मला एक वचन दे. आणि वचन दे म्हटल्यानंतर ते म्हणते की वचन कशा करता, तो आई तुला काय जे पाहिजे असेल ते मी आणून देईन. नाही म्हणे, वचन दिल्याशिवाय मी काही सांगणार नाही. आणि मग ते आता ते आईचं मुलाचं वात्सल्य प्रेम उफाळून आणलेलं आहे आणि हनुमंत मातृभक्त होते. त्यांनी लगेच वचन देऊन टाकलं की काय हरकत नाही, मी तुला वचन दिलेलं आहे आणि तू सांगशील त्या पद्धतीने काय तुझं म्हणणं आहे सांग. मग तिनं सांगितलं की हे जे श्रीराज्य आहे ह्या श्रीराज्यामध्ये तिथं ती मेनका नावाची राणी राज्य करते आणि तिथं तिनं असे साधना केली आणि हनुमंताला प्रसन्न करून घ्यावा असं तिनं मनात आणलेलं आहे. मग तिनं त्या हनुमंताच्या नावाने श्रवणम कीर्तनम स्मरणम विष्णुपादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदन अशा नवविध भक्ती. पहिली भक्ती श्रवण भक्ती, देवाचे गुणवर्णन ऐकावेत. दुसरे कीर्तन म्हणजे गुणवर्णन करून सांगावेत. मग कीर्तन म्हणजे काय, फक्त टाळ विना मृदुंग हे असलं तरच कीर्तन होतं असं नाही, तर ज्या वेळेला ईश्वराच्या प्रती आपल्या भावना उचंबळून येतील आणि ते आपण लोकांना सांगू सहज ते म्हणजे कीर्तनच ठरतं. श्रवणम कीर्तनम स्मरणम, देवाचं स्मरण करणं. विष्णुपाद सेवनम, देवाचे हातपाय दाबणं. विष्णुपाद सेवनम, अर्चनम पूजा अर्चा. वंदनम वंदन करणे. अर्चनम वंदनम दास्यम, देवाचं दारामध्ये झाडून घेणे. दास्यम सख्यम म्हणजे देव आपला मित्र आहे असं समजून त्यांच्याशी बातचीत करणे. सख्यम आत्मनिवेदन, आपल्या मनातल्या गुज गोष्टी त्या परमेश्वराला आहे. अशी नवविधा भक्ती हनुमंत हे करीत होते. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासू भटा. म्हणून भक्ती कशी असावी तर हनुमंताच्या सारखी भक्ती असावी आणि मग त्यांनी जशी भक्ती केली तशी ही आपल्यापर्यंत सुद्धा चालत आलेली आहे. सीतामातेने त्याला वचनामध्ये गोवलेलं आहे आणि सांगितलं की भाऊ तुला आता लग्न हे करावंच लागेल आणि लग्न करायला असा शब्द ऐकल्यानंतर त्याचं तोंड उतरलेलं आहे हनुमंताचे. ते गेलेले रामप्रभूच्या इकडं. आता रामप्रभूंच्या जवळ गेल्यानंतर त्यांनी पाहिलं आता हे रामप्रभूचे भक्त हनुमानजी मित्रसुद्धा. मित्र म्हणजे काय, ज्याला पाहिल्यानंतर पहिल्यांदा आनंद होतो तो म्हणजे मित्र. दुसरी गोष्ट तुमचं मित्राच्या दुसऱ्याच्या मनात काय चालू आहे ते ह्या मित्राला कळतं. न सांगता कळो येते तुम्हा अंतर. मग त्यांच्या मनात काय चाललेलं आहे ह्या गोष्टी मित्राला फक्त कळू शकतात, जे आईवडिलांना किंवा जवळच्यांना सुद्धा कळत नाही. हनुमंत ते बाबतीतलं काय झालेलं आहे त्याचा उतरलेला चेहरा रामप्रभूंनी पाहिला आणि रामप्रभू म्हणतात की हनुमानजी अरे तुला काय झालेलं आहे, तू आज असा एवढा नाराज का. मग त्यावेळेला त्यांनी सगळी गोष्ट सांगितलेली आहे. मग सांगितल्यानंतर ह्या रामप्रभूंनी त्यांचं समाधान केलं की एवढंच ना,
काही काळजी करू नको. अहो काळजी करू नको म्हणजे काय? अहो मी ब्रह्मचारी आहे मी, आणि मी त्या संसारामध्ये कसं काय जाऊ तिथं? मग ते म्हणतात तुला काय करायचं आहे, मी तुझी जशी जशी वेळ येईन त्या वेळेला मी तुला सगळी गोष्ट करीन. त्या ह्या गोष्टीचा संबंध इथं आलेला आहे की मच्छिंद्रनाथांनी सांगतात की तुमचं हे जे तुमची प्रगती किती झाली हे तर पाहिजेच होतं, पण दुसरं काम असं आहे की त्या मेनकेने जी तपश्चर्या केलेली आहे श्रीराज्यातल्या राणीने, तिनं प्रसन्न करून तिनं सुद्धा मला असंच फसवलं. भक्तीने बद्ध प्रभू झाला, भक्तीने बद्ध प्रभू झाला. त्या देवांना भक्तांनी फसवलं. कसं फसवलं? तर मेनका राणीने हनुमानजीची साधना तपश्चर्या केली, एवढंच नाही तर त्याच्यासाठी ती तुपाच्या आहुती वगैरे टाकायची, स्वाहा. मग त्या आहुती त्या हनुमंताजीला मिळायच्या. पुढं तर एवढी भक्ती तिची दृढ झाली तर जसं रावणाने सुद्धा महादेवाला प्रसन्न करण्यासाठी स्वतःच्या 10 शिरं एक शिर कापून आहुती दिल्या होत्या, तसं तिनं स्वतःच्या अंगाचा मांस काढून त्या आहुती दिलेल्या आहेत. आणि मग त्याच्या योगाने हनुमंतराय प्रसन्न झालेले आहे. हनुमंतांनी प्रसन्न होऊन विचारलं की तू अशी साधना करू राहिली आणि तुला काय पाहिजे? त्यावेळेला तिनं सांगितलं की मला तसं वचन द्या. त्यांनी पण फसवलं हनुमानजीला हनुमानजी म्हणे ठीक आहे बा, काय हरकत नाही, आता भक्तच आहे तू वचन दिलं पाहिजे. दिलं वचन. मग त्याने सांगितलं का तुम्हीच माझे पती व्हा. अरे बापरे, हे तर मोठं अवघड काम झालं. म्हणजे सगळ्यांनीच एकमेकांना फसवलेलं आहे, पण मात्र त्याचा शेवट कसा होईल ते आता कळन. तरी बा आता येथून गमन श्री राज्यासी करावे म्हणजे लक्षण, येथे नातळे पुरुष प्रवेश पूर्ण परत्र भुवने तो पावे. मग दुसरं काम असं आहे तुमच्याकडं की त्या श्रीराज्यामध्ये तुम्ही जायचं आहे आणि त्या मेनकेच्या बरोबर लग्न करून तिथं संसार करायचा आहे. त्याच्या ते वचनामध्ये मला गुंतवलेलं आहे, त्याच्यातून माझी सुद्धा सुटका होणार आहे. मग कर ओ पुणे शेवटी म्हणे मागाल ते कामना होटी, ते मी देऊन चित्त संतुष्टी मिरवीन जन्नी. ऐसे ऐकता वाघवटी सप्रेम खोचला आपल्या पोटी, म्लान वदन चित्त हिमपुटी परमसंकटी पडेला. मग ते न देता मातेशी उत्तरे येऊन बसला रामासमोर, परिचित्त वृत्ती कोमित मुखचंद्र श्री रघुत्तमे पाहिला. तर या सगळ्या गोष्टी आता पुढं होत आहेत. आणि मध्यंतरी जे रामप्रभूंच्या समोर चर्चा झाली, रामप्रभू त्यांना विचारलं की बा तू एवढा नाराज का आहे? त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हे नाराजीचं असं कारण आहे. मग त्यावेळेला रामप्रभू आता हे प्रत्यक्ष ईश्वराचाच अवतार, ते सांगतात की याच्यामध्ये काही विशेष बात नाही आहे. अहो असं कसं विशेष बात नाही? तुम्हाला एक विशेष बात नसेल, तुमच्या कोटीमधल्या असतील त्या गोष्टी, पण माझ्या मात्र आव्या बाहेरच्या गोष्टी द्या, हे होणंच शक्य नाही आहे. तरी अंतसाक्ष रघुकुळ टिळक म्हणे वायान मानी दुःख, श्रीराज्याच्या स्त्रिया सगळे का कांता असती तुझ्याची, तरी बायाचे ऐक कथन कृत ते द्वापार कले पूर्ण, या तो हो युगाते म्हणतील निपुण चौकडी एक ही असे. रामप्रभू हे अंतर्ज्ञानी होते, त्यांना सगळ्या गोष्टी कळतात. ते म्हणतात की अरे श्रीराज्यामध्ये स्त्रियाच फक्त राहतात, पुरुष कोणीच नाही आहे, आणि या स्त्रिया सगळ्या तुझ्याच आहेत. तर तुझ्या भुभुकाराने त्या ठिकाणी त्या स्त्रियांना दिवस जातील, तुझा प्रत्यक्ष अंगसंग काही होणार नाही, आणि तू तुझ्या वाचनातून तू सुटशील आणि त्या स्त्रीचेही मनोरथ हे पूर्ण होतील. मात्र तुला मी सांगन त्याप्रमाणे राहावं लागेल. त्याच्या अगोदर ही तुला काळाची गती सांगतो. हे काळाची गणना ही जशी वर्षमध्ये केली जाते, तसे काही हजार वर्ष मिळून एक युग होतं. पहिलं युग हे सत्ययुग, दुसरं त्रेतायुग, तिसरं द्वापार युग, चौथं कलियुग, हे 4 मिळून एक चौकडी युग, एक चौकडी पूर्ण होते काळाची. बरं ह्या चौकड्या किती आहेत, अशा किती झाल्या आणि किती होणार आहे पुढं? तर त्याला खरं हे काळ हा अनंत आहे, हे कोणालाच मोजता आलेलं नाही आहे. मग आतापर्यंत आहे ना, मी जो राम आहे ना तो 99वा राम आहे. म्हणजे असे 98 राम पहिले होऊन गेलेले आहेत आणि मी 99वा राम आहे. पूर्वीच्या अनंत काळामध्ये माझ्याबरोबर तू पण होता, तुझे पण 98 हनुमान अवतार झालेले आहेत आणि हा 99वा मारुती तू आहेस. असं म्हटल्यानंतर त्या हनुमानजींना सुद्धा मोठा प्रश्न पडलेला आहे. तू आणि लंकाधीश यातने 99वा, यावरी 14 चौकड्यांचे राज्य रावण, करीलायसे बोलती वचन, परी 14 अंकीचा आकडा मागून आखनेला विधी नेतो. आता
हा जो रावण आपण मारलेला आहे रावणाला, तो रावण सुद्धा हा नवा रावण आहे. थोडक्यात काय आहे तर हे अशा पद्धतीनं काळ हा अनंत चालत आलेला आहे. 14 चौकड्यांचं रावणाचं राज्य होतं म्हणतात. म्हणजे त्यांनी इतकं दीर्घ काळ राज्य केलेलं आहे. आणि अजून इथून पुढं सुद्धा असे 100वे रावण येतील, 100वे राम येतील, 100वे हनुमान येतील. पुढं मग अनेक काळानंतर पुढं 101 असा हा जो काळ आहे हा आनंद आहे. कारण की ह्याच्या काळाचा जो ह्या 14चा आकडामधला आख जो आहे तो आख हा काळाने चोरून नेलेला आहे. तो काळाला सीमा नाही काही आणि कोणीच आतापर्यंत ते मोजू शकलेलं नाही. ऐसे म्हणता श्रीराम वहिला मी त्या ते प्रश्न केला की दृढ कासोटी आहे म्हटला भेटी करवी कामरती. मग राम म्हणे बावर चोरेती आजपासून असे मारुती तया त्या भुभुकारे श्वाससंगती गरोदर होती त्या स्त्रिया. तर हनुमानजीला बऱ्याच शंका होत्या. त्यांनी विचार केला की आता जर हे यांना नाही विचारलं तर विचारण्यासारखंच कोणी नाही. आपल्या बरोबर सुद्धा असे जुने माणसं राहतात, साधू संत ऋषी मुनी, अनेक क्षेत्रातले प्रवीण वैद्य वगैरे. मग आपल्याला काय काय गोष्टीची शंका राहते आपण त्यांना विचारतो आणि त्याच्याचं निरसनही करून देतात. पण मग जर आपण जर हे रामप्रभूंना विचारलं नाही तर आपली शंका तशीच राहून जाईल. ते म्हणते अहो गुरु रामप्रभू तुम्ही म्हणता ते ठीक आहे पण मला ते दृढ कासोटी आहे, मला ते हा विषयच येणार नाही काही. ते म्हणतात तुला त्याची गरजच नाही ना काही. तुझे जे श्वासोच्छ्वास निघतील त्याच्या श्वासोच्छ्वासानेच त्या स्त्रियांना दिवस जातील आणि त्या गरोदर राहतील. तुझे ब्रह्मचारी पण ढळत नाही महाराजा ऐसे म्हणता उर्ध्वरेता आजपासून असे मारुती त्याच्या भुभुकारे श्वाससंगती गरोदर होती त्या स्त्रिया. तरी तू सकळ संशय सांडून शैल्य देशी करी गमन तुझे ब्रह्मचारी पण ढळत नाही महाराजा. अशी वार्ता होता आणि सिद्ध मग म्या स्वीकारले शैल्य देशाप्रती यावरी तेथे स्त्रियांपती मेनका नावे विराजने. अहो म्हणे पण रामप्रभू हे सगळं मी केलंच पाहिजे का आणि तुम्ही कशा करता मला या फांदामध्ये पाडून राहिलेले. ते म्हणे मग नको पडू, तुझ्या आईचं वचन तुझं मोडलं असं होईल. सगळे लोक म्हणतील तर हनुमानजी मातृभक्त होते त्यांनी सीतामातेचं आईचं वचन मोडलं. मग ही कीर्ती अपकीर्ती होईल आणि अपकीर्ती ही माणसाला कधीही शोभा देणारी नाही. माणसं म्हणतात की बा कीर्ती रूपे उरावे आणि जर कीर्ती नसेल तर निदान बदकीर्ती तरी होऊ नये. मग मात्र तुझा तिथून पुढचा जो लौकिक आहे तो अशा पद्धतीचा होईल, तुझ्यावरती कोणी विश्वास ठेवणार नाही. असं दोन्ही बाजूने त्यांना ते दडपण आलेलं आहे. आणि त्यांनी विचार केला, विचार काय करतो लगेच जा म्हणून त्यांनी रामप्रभूंची आज्ञा मानली. श्रीराज्यामध्ये गेलेले आहे आणि जाऊन पाहतात तर ती मेनका राणी तिथं राज्य करते आहे. ती पृथ्वीची देश वार्ता ऐकीव झाली की पुरुषकांता देशोदेशी उभयता रमता आले स्वइच्छे. ऐशी वार्ता होता निश्चित मग स्वीकारले शील देशाप्रती. त्यावेळी तिथे स्त्रियांपती मेनका नामे विराजे. तिथली ती राणी होती, तिसरी राणी होती मेनका राणी. आणि तिथं जे त्यांची प्रजा मंत्री संत्री जे कोणी काही अधिकारी हे सगळ्या स्त्रियाच होत्या. पुरुषाला तिथं वावच नव्हतं कारण पुरुषाचा गर्भच टिकत नव्हता. आणि असं झाल्यानंतर या हनुमानजीला मोठा विचार पडलेला आहे. मग तिने मांडले अनुष्ठान मना माझे कामवरून की प्रत्यक्ष घेऊन वायुनंतर रतिरत्न अर्पुत्या. ऐसा कामवरून चित्ती बैसली स्थिती तपाप्रती मासा तोडून यज्ञा होती मम नामी अर्पित. ही सगळी गोष्ट मच्छिंद्रनाथ हनुमानजीला सांगतायत कारण की मच्छिंद्रनाथांना हनुमानजीने तिथं जायला सांगितलेलं आहे. मग हनुमानजींनी हे सगळं समजून सांगितलेलं आहे त्यांना की तुम्हाला तिथं हे जावंच लागेल. म्हणजे पहिल्यांदा सीतामातेने त्यांना वचनात गुंतवलं, दुसऱ्यांदा रामप्रभूंनी दडपण टाकलं आणि आता तिसऱ्यांदा हे हनुमानजीवरती वेळ आलेली. हनुमानजी विचार करतात की आपण तिथं जायला नको. हे मच्छिंद्रनाथ हे बरे आहेत, हे नाथपंथाचे आहेत पहिले आहेत, आणखीन यांच्याकडे सगळ्या विद्या हे आहेत, हे बरोबर तिथं राहू शकतात. बाकीचे लोक कोणी जाऊ शकणार नाही, टिकणार पण नाही. पण मात्र मच्छिंद्रनाथ तिथं टिकतील असा विचार करून तुम्हाला मला तिथं पाठवायचं होतं म्हणून मी तुमच्याशी असे परीक्षा पाहिली असं म्हटल्यानंतर त्या मच्छिंद्रनाथांनी त्यांना विचार चालवलेला आहे की आता तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं जाऊ. ऐसे लोटले 12 वर्षे सकळ आटले शरीर मांस. मग ते पाहून या ती कृष्ण प्रसन्न झालो मी तिथे. ते होता माझे बेटी पदी मेवळे घालून मिठी म्हणे अर्थ जो उद्भवला पोटी तो सिद्ध करी महाराजा.
मग त्यांनी ती स्वतःची गोष्ट सांगितली. रामप्रभूंच्या आज्ञेवरून मी तिथं गेलो होतो, त्यांची ती तपश्चर्या पाहिली आणि शेवटी मला तिला तिच्या पुढं प्रसन्न होऊन उभंच राहावं लागलं. कारण की काही गोष्टी अशा राहतात की त्या टाळताच येते नाही. आणि त्याप्रमाणे मी तिला प्रसन्न झालो आणि विचारलं की तुम्ही कशा करता, तू तपश्चर्या करीत आहे. त्यावेळेला त्या मेनका राणीने सांगितलं की तुम्ही माझे पती व्हावेत म्हणून मी तुमच्याशी ही तपश्चर्या मांडलेली आहे. मग मी विचारिता झालो तिथे तू कामना सरता भरते म्हणजे सांगूनी अर्थरसा ते सुख समुद्रा मिळवी. ऐशा ऐकता वचनोत्तर म्हणे महाराजा वायू कुमर तुझे निश्रिया गर्भिणी समग्र होऊन मिरवती महाराजा. आता एक एक गोष्टी उलगडत चाललेल्या आहेत. तिथं गेल्यानंतर हनुमानजी प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला विचारलेलं आहे की आता तू हे अनुष्ठान आवरून घे. ती म्हणते की असं कसं आवरता येईल, माझं मी ज्या कामासाठी अनुष्ठान मांडलेलं आहे ती गोष्ट अजून काही मला मिळालेली नाही. असं तू कशासाठी मांडले, तुला काय पाहिजे असं म्हटल्यानंतर ती सांगते की महाराज अहो तुमच्या बुभुकाराने स्त्रिया गर्भ राहतात हे सगळं खरं आहे, पण माझं काय, मला हे शरीर सुख पाहिजे आणि ते तुमच्याकडूनच पाहिजे असं म्हणून तिनं त्यांच्या पाया पडलेली आहे. हनुमंतीला मोठा प्रश्न पडलेला आहे की सगळ्या गोष्टी अटकतच चाललो आपण, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुटका याच्यामधून नाही. तरी का कर्म आमचे तो ओखट स्वप्ने दिसे ना ऐसा पाठ तरी तू स्वामी आमचा आलोट ते सुख आम्हा मिरविका. ऐसेवतचा स्त्रिया भूषणी मग मी बोललो ती लागून की ऊर्ध्वर येता जन्माहून दृढ कासोटी विराजला. हो तुम्ही म्हणता ते सगळं खरं आहे. सीतामातेने पण मला त्यात वाचनात गुंतवलं, रामप्रभूने पण दडपण घातलं, पण मला ही दृढ कासोटी आहे, मला हे करताच येणार नाही असा विषय काही असं म्हटल्यानंतर तिला मोठं वाईट वाटलेलं आहे आणि ती विचार करून राहिलेली आहे की आता याच्यातून मार्ग कसा काढावा. जेथे उदय झाला जठरी अंजनी ते उदरा दृढ कौपिनी माते प्राप्त शुभाननी कनक कासोटी असे ती. तस्मात दृढ इंद्रिय संपत्ती ढाळे लागले भांडार ग्रंथी तेणे इंद्रिय व्यवहार शक्य जगा माझी मिळवणं. त्याच्यामुळे हे अशक्य आहे. माझा जन्म झाला तोच मुळे त्या कासोटीसहितच जन्म झालेला आहे. त्याच्यामुळे मला शरीर सुख वगैरे हा विषय नाही, मला फक्त एकच माहिती रामप्रभूची सेवा आणि त्याच्याशिवाय मला दुसरं काही नको आहे. म्हणून हे कामा ऊर्ध्व कमन शास्त्रोक्त रती कामद्रुम तुम्हा स्त्रियांचा रती आश्रम तेणे शांत पावतसे तरी तो तपाचा श्रमध्वजा मच्छिंद्र नगरी मेरू ओजा ते प्रतिकाजा कामभक्ती तुष्टेल. हे माझ्याकडून हे कार्य काही होणार नाही. तुम्ही जरी तपश्चर्या मांडली तरी पण ती सोप्या गोष्टीसाठी नाही आहे, ती गोष्टच अशक्य आहे. शिवाय मी ऊर्ध्वर येत आहे म्हणजे हे जे साधू संत ऋषीमुनी जे राहतात हे ऊर्ध्वर येते असतात. म्हणजे माणसांचे रेत हे आध पतनात होतं, खाली होतं. मात्र यांचं जे रेत राहतं साधू संत ऋषीमुनी त्यांचं हे ऊर्ध्वर येतं म्हणजे वरतून ते बाहेर येतं आणि म्हणून ते तेजस्वी वगैरे दिसतात. त्यांच्याकडून अशक्य गोष्टी घडतात, त्यांच्या मेंदूची खूप वाढ होते. अशा अनेक गोष्टी अतिंद्रिय गोष्टी त्यांना प्राप्त होतात कारण की त्यांच्या ते अनेक जन्मांची ती तपश्चर्या राहते. तरी तत्तपाचा श्रमध्वजा मच्छिंद्र नगरी मिरवोजा ते चित्त सदैवरती काजा कामभक्ती तुष्टेल. म्हणून मच्छिंद्र आहे कोण तरी तो प्रत्यक्ष नारायण तत्तपाचा काम बसून फलद्रूप होईल. खूप विचार केलेला आहे. बुद्धिमत्ताम वरिष्ठम हनुमानजीचं वर्णनच असं केलेलं आहे की जेथे न पोचे रवी तेथे पोचे कवी. त्या न्यायाने हनुमानजीचं सुद्धा असंच होतं. मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजम वानरोहितमुच्चम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. बुद्धीने खूप श्रेष्ठ होते ते. मग त्यांनी असं डोकं लावलं की आता ह्या तुझा मार्ग कसा काढायचा. मग त्यांना तो मार्ग सुचलेला. ते म्हणतात की मला तर काही हे कार्य जमणार नाही, पण या पृथ्वीवरती जन्माला आलेले कविनारायणाचा अवतार मच्छिंद्रनाथ त्यांना मी भेटन, त्यांना इथं घेऊन येईन आणि ते तुझी पुढची काम संतुष्टी वगैरे करतील असं म्हटल्यानंतर त्यांना विचारलं हे कोण आहे मच्छिंद्रनाथ. मग त्यांची सगळी गोष्ट मुळापासून सांगितलेली आहे की या कृष्ण भगवंतांनी नारायणांना बोलवलं. त्याच्यापैकी कमी नारायणांनी माशाच्या पोटात जन्म घेतला आणि माशाच्या पोटात जन्म झाला म्हणून त्यांचं नाव मच्छिंद्रनाथ असं पडलेलं आहे. ते खूप पराक्रमी आहेत, त्यांची खूप मोठी तपश्चर्या आहे आणि नाथपंथाचे प्रथम नाथ आहेत. मी तो उदास कामशक्ती नो हे म्हणतील नाथपंथी जतीना मी जगविख्याती जगा माझी मिरवलो.
येरू म्हणे ऊर्ध्वरेता माते कार्य हि निरूपिता तरी ब्रह्मचर्यात समळ व्रत आतवले जाईल. अहो मच्छिंद्रनाथ हनुमानजींना म्हणतात की तुम्ही असं म्हणून तुमची जबाबदारी टाळून राहिलेले आहेत की बहुतेक ऊर्ध्वर येत आहे. आमचं काय, आम्ही तेच आहेत ना, आम्हाला पण असं काही करता येणार नाही. आम्ही सुद्धा ऋषीमुनींच्या तपश्चर्याने प्रभावित झालेलो आहोत, अवतारी पुरुष आहोत. माझ्यापासून नाथपंथ निर्माण झालेला आहे ना, आम्ही जर असे जर क्रियाकर्म करू लागलो तर लोक आमच्यावरती विश्वास ठेवतील का? आणि त्याचप्रमाणे नाथपंथाला बाट्टा लागन तेव्हा मग भाऊ तुम्ही दुसरं काही बी काम सांगा, पण हे काम काय आपल्याच्याने होणार नाही. तरी ऐसी कुकर्म राहाटी माते घडून येता जेठी मग वाघ देवता निंदा देवटी येऊने जगी मिरवेलम. यावरी अनेक सिद्ध जगी नाथपंथी आहेत योगी तेही योगपंथ ते प्रसंगी विटाळ माझा करतील. एवढंच काय, नाथपंथी लोक पुढे अनेक निर्माण होतील, ते सुद्धा मला वाळीत टाकतील, माझा तिरस्कार करतील आणि म्हणतील की ह्या नाथांनी हा वेगळाच मार्ग निवडलेला आहे. यावरी एवं श्री संघाश्लाघ्य पारापकीर्ती ते दृढ भांडार सर्व विनाशी मोहनास्त्र स्वीकारावे वाटेना. श्रेयासंगे बहु नाडले अपकीर्ती जगी मिरवले आणि सर्व सुकृता आचवले रीते पोते भाताचे. तेव्हा तुम्ही मला काही असं काही कार्य जमणार नाही. आणि स्त्रियांचा तर परमार्थामध्ये तिरस्कारच केलेला आहे. आता तिरस्कार कशासाठी केलेला आहे तर ते परमार्थामध्ये ते विघ्न होतं ते. पण पूर्वी अशा घटना घडलेल्या आहे. इंद्रा पडले भग चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा. स्त्रियांच्या योगाने स्त्रियांच्या दृष्टीत कामाची वस्ती, स्त्रियांच्या दृष्टीमध्येच काम राहतो. मग तो कोणी किती मोठा तपश्चर्यवान असू द्या, पण स्त्रीने एकदम त्यांच्याकडे पाहिलं का तो माणूस घायाळत होतो आणि त्यांच्या जाळ्यामध्ये त्यांना बरोबर ओढतात. पूर्वी काय झालेलं आहे, इंद्रदेवाने गुरुपत्नीची आशा धरली आणि गुरुपत्नीशी कपट वेशाने त्यांनी संग केला. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी त्या गुरुने त्याला शाप दिलेला आहे आणि इंद्राला भग पडलेले शरीराला. इंद्रा पडले भग चंद्र झाला काळा. चंद्राने सुद्धा काय केलेलं आहे, गुरुपत्नीशी कुकर्म केलं आणि मग त्या ऋषीने त्याला शाप दिलेला आहे की तुला क्षयरोग होईल. आणि मग त्यांना तो क्षयरोग लागलेला आहे. इंद्रा पडले भग चंद्र झाला काळा. बरं, नारद एवढे मोठे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, त्यांनी सुद्धा त्यांना काही रावलेलं नाही. तेही एका ठिकाणी फसलेले आहेत आणि त्या फसण्यामुळं काय झालेलं आहे की त्यांच्या मागं तर ते 60 पोरे झाली त्याला. अशी पुराणामधली ती गोष्ट आहे ती की नारदांनी अबब माया मोठी या मायेने बुडविले नारदाला 60 पोरे झाली त्याला. मग ते 60 संवत्सर त्यांचे नावं. अशा पद्धतीनं नारदाने सुद्धा कुकर्म केलं आणि त्याच्या योगाने त्यांचं भजन राहिलं ना, मग भजन होईन नाही तर संसारच होईल. आणि त्या पद्धतीने नारद चुकला चाळा भजनाचा. एवढंच काय, पण महादेव शंकर मायेने महादेव शंकराला सुद्धा सोडलं नाही. महादेव शंकराला सुद्धा सोडलं नाही. अबब माया मोठी या मायेने भुलविले महादेवा शंकराला आणि 2 वेळा विवाह केला. पहिली पत्नी पार्वती, सगळं व्यवस्थित चाललेलं होतं, पण एकदा त्यांचं भांडण झालं दोघांचं सारीपाटावरून. कारण तरी काय असावं, साधं कारण होतं, सारीपाटावरून भांडण झालं आणि त्यांनी त्याची सगळी संपत्ती हिरवून घेतली, डावाला लावली. चंद्र काढून घेतला, सर्प काढून घेतला, त्यांचं वाहन होतं वृषभ, बैल, नंदी, तोही काढून घेतला. हे सगळी गोष्ट आपण पूर्वी ऐकलेलीच आहे, पण परत परत ऐकावं असं वाटतं, परत परत सांगावं असं वाटतं. आणि हे सगळी संपत्ती गेल्यानंतर फक्त काय राहिलं, फक्त ते गजचर्म राहिलं, फक्त लाज राखण्यापुरतं, तेही काढून घेतलं. मग फक्त लंगोटीवरती महादेव शंकर राहिलेले. त्यांना इतका संताप आला की बायकोने आपल्याला हरवलं, आपल्याला इथं राहायलाच नको म्हणून ते निघून गेलेले. राघवैतग जंगलामध्ये गेले, तिकडं त्या आदिवासींच्या बरोबर राहिले आणि तिथं राहून राहून त्यांनी विचार केला आता का आपल्याला परत जायचं नाही. मग पार्वतीला ते लोक सगळे महादेव शंकराकडे लोक यायचे, साधू संत ऋषी मुनी, विष्णू भगवान, ब्रह्मदेव, अहो तुमचे मालक कुठं गेले. मग त्याला ते सगळी हिस्ट्री सांगावं लागायची. त्याला मोठं वाईट वाटायचं. पण मग तुम्ही आता जा ना पाहायला, आणा ना त्यांना शोधून. हां, मी आणीन म्हणे शोधून. मग ते गेले, हळूहळू पाहत
त्यांना बरोबर तर अंदाज होता कुठं असतील काय असतील. तर मग मदभक्त यत्र गायंती नारद तिष्ठ मे तिथे. एकदम विष्णू भगवंताला सुद्धा लोकांनी विचारलेलं आहे का हो तुम्ही बऱ्याच वेळेला आम्ही पाहतो वैकुंठामध्ये येऊन तुमची गाठच पडत नाही, तुम्ही कुठं जाता असत्या. त्यावेळेला लक्ष्मीला विचारलं. लक्ष्मी म्हणजे मला काही सांगतात नाही, आता येत्या आता पटकन लगेच निघून जात्या. मग त्यावेळेला विष्णू भगवंतांनी उत्तर दिले की माझे भक्त जिथे गाता, माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. मी तिथं राहतो जिथं माझे भक्त गायन कीर्तन भजन करीत असतात. त्याप्रमाणे हे हनुमानजी आपले महादेव शंकर कुठं असतील तर पार्वती मातेला बरोबर अंदाज होता की यांचे जे भक्त आहेत तिथं जाऊन आपण बरोबर पाहू आणि त्यांना बरोबर शोधून काढू. मग त्यांचे एक आदिवासी समाजातले भक्त होते मोठे आणि ते नेहमी त्यांची साधना करायचे आणि साधना करत असताना तर त्यांच्याकडेच राहायचे, तिथंच झोपायचं तिथंच उठायचं. असं करीत करीत त्यांनी बरोबर शोधून काढलं की एका डोंगरावरती ते आदिवासी समाजाच्या तिथं हे महादेव शंकर जाऊन राहिले. त्यांच्याबरोबरच राहायचे, त्यांच्याबरोबरच फिरायचे. मग त्यांनी लांबून पाहिलं हा हे महादेव शंकरच आहे. पण मग आता यांना जर आपण असं म्हणलो की चला इथं काय करता तरी तर हे कधीच येणार नाही, कारण तो रागच एवढा अनावर झालेला होता. मग त्यांना आपण काहीतरी युक्ती केली पाहिजे. म्हणून मग त्यांनी काय केलं की तिथं जे त्यांचे जे भक्त होते भिल्ल भिल्लिनी समाज आदिवासी त्याच्याप्रमाणेच पार्वतीनं रूप घेतलेलं आहे आणि ती तिथं गेलेली आहे. तिथं गेल्यानंतर ती महादेव शंकराची भक्ती करायला लागलेली आहे. आता यांनी पाहिलं का बा ही आदिवासी समाजातली भिल्लिनी बाई आहे आणि ही आपली सेवा करते. फक्त हळूहळू ती सेवा खूपच वाढत गेली. तिनं त्यांना ताब्यातच घेऊन टाकलं आणि एक दिवशी तर करच केला. ते म्हणे तुम्ही माझ्याशी लग्नच करा म्हणे. आता महादेव शंकराला बोसच यायला होता अगोदर पार्वतीचा. ही पार्वतीच्याकडं काय जाऊन उपयोग नाही. तिनं आपल्याला सगळं आज अशा पद्धतीनं आपलं सगळं वस्त्र धारण करून टाकलं आणि तिथं जर गेलो तर आपल्याला लोक असतील त्यापेक्षा असं करू ना आपण इकडं लग्न करून इकडंच राहू. आणि मग त्यांनी लगेच तयारी केलेली आहे, त्यांना बोलवलेलं आहे आणि तिथं सगळ्या लोकांना आनंद झालेला आहे आणि लग्नाची तारीखसुद्धा ठरली, अमुक तिथी अमुक मुहूर्त. आणि त्यावेळेला त्या दोघांचं महादेव शंकरांचं आणि त्या भिल्लिनीचं लग्न लावलेलं आहे. आणि मग ज्या वेळेला त्या एकमेकांना हार घालायला गेले त्यावेळेला पहिल्यांदा पार्वतीनं त्यांच्या गळ्यात हार घातला आणि दुसऱ्या वेळेला जे आता महादेव शंकराने तिच्या गळ्यात हार घालायचा तर तिनं आपलं रूप प्रगट केलं. म्हणजे तिनं बरोबर त्यांना शोधून काढलं. आणि थोडक्यात काय आहे तर बुवा महादेव शंकरांनी सुद्धा हे मायेने त्यांना भुलवलेलं आहे. तसंच मच्छिंद्रनाथ म्हणतात की बा हे जी माया आहे ह्या मायेने मला सुद्धा भुलवलं जाईल आणि मग माझा परमार्थामध्ये टिकावं लागणार नाही. आणि म्हणून काय तुम्ही मला हनुमानजी काही करा बा पण हे काम काय मला सांगू नका. ऐसे ऐकोनी मच्छिंद्र वचन म्हणे बारे योगद्रमण ही अनादि राठी पूर्ण भोग भोगिता निर्दोष. तैसे रामी म्हटला कथिले 99 मारती असे वदले तन्य आहे तुम्ही भले 99 असे तुम. विश्वामित्र ऋषींनी सुद्धा अशीच तपश्चर्या केलेली होती. त्यांना मेनकेने बोलवलं आणि हे जे काय आहे हे पहिल्यापासून चालत आलेलं आहे. मच्छिंद्रनाथ तुम्ही काही नवीन नाही. जसं रामप्रभूंनी मला सांगितलं की मी ते 99वा राम आहे, मी 99वा हनुमानजी आहे, रावण मारलेला तो 99वा रावण आहे. तसे मच्छिंद्रनाथ तुम्ही सुद्धा 99वेच आहे. म्हणजे काय की ही जगराटी आहे आणि ही काही चुकणार नाही आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पडण्याशिवाय गत्यंतर नाही. तरी अनादी नाराटी भोगिता भामिनी 20 कोटी मौनीनाथ येऊन पोटी कीर्ती अर्क मिरवेल तव तात जो प्रितर वसू तू तर उदरी येईल वसू कीर्ती ते मही प्रकाशू महाप्रचंड मुरवे मिरवेल. शिवाय दुसरे आणखीन कार्य की तुमच्यापासून त्या मेनकेच्या पोटी जो पुत्र जन्माला येईल त्याचं नाव मिनीनाथ असं राहील आणि तोही नाथपंथाचा मोठा अधिकारी होईल. तुमचे जे वडील उपरिचर वसू ते त्यांच्यापासून तुमचा जन्म झालेला आहे मच्छिंद्रनाथ. तेव्हा त्यांच्यापासून जे आलेलं आहे तेच प्रजा निर्माण करण्याचं कार्य हे तुम्हाला सुद्धा पुढं हे चालवायचं आहे. जैसे मित्रे आमुद्रे सुद्धा प्रसन्न होऊन चित्त सविता देवनी मंत्र संजीवनी अर्था प्रभू लागी मिरवला. देवी मित्र कुळते राज्य स्थापिले मंत्र काजा नेणू बिभीषण क्षेत्र अनुजा केला सरता चिरंजीव. तेव्हा
जसं त्या बृहस्पतीच्या मुलाने जसं तपश्चर्या केली आणि शुक्राकडे जाऊन बृहस्पतीचा मुलगा कोण? कच हा हे बृहस्पती देवांचे गुरु, हे देवदेवतांच्या लढाईमध्ये जे काही राक्षस मारायचे त्यांना हे शुक्राचार्य जिवंत करायचे. मग याच्यावरती काय तोडगा काढावा, काय मार्ग काढावा म्हणून या ठिकाणी त्या देवांची सभा बसलेली आहे. आणि त्याच्यामध्ये ठरलं की कोणीतरी जाऊन शुक्राचार्यांची सेवा करावी, त्यांच्याकडून ते प्राप्त करून घ्यावं संजीवनी विद्या. ती विद्या आपल्याकडे देवांकडे येईल आणि आपण सुद्धा मेलेल्यांना सुद्धा जिवंत करू शकू. म्हणून त्यांनी आता पण हे जायचं कोणी, सगळ्यात मोठा हा प्रश्न राहतो. कोणी सगळं करायला पाहिजे, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, हां पण ते करायचं कोणी? मग त्या देवांच्या सभेमध्ये निर्णय झाला की जे देवगुरु बृहस्पतींचे मुलगा आहेत कच, त्यांनी त्या ठिकाणी जावं, त्या शुक्राचार्यांची सेवा करावी आणि त्यांना प्रसन्न करून घ्यावं. ते तर सेवा हा दारवंटा, ज्ञान जे आहे ते असं मिळत नाही, त्याच्यासाठी आधी सेवा करावी लागते. आणि मग त्या पद्धतीने ती संहिता त्यांनी माहिती करून घेतली. कच गेलेले आहे तिथं, ती ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. तिथं गेल्यानंतर त्यांनी त्या शुक्राचार्यांची मुलगी त्यांच्या प्रेमामध्ये पडलेली आहे आणि तिनं सांगितलं की ह्या नवरदेव आहे तर हाच मुलगा मी लग्न करीन. तोपर्यंत त्यांना माहिती नाही हे देवगुरु बृहस्पतीचा मुलगा आहे आणि आपल्याला फासवायला आलेला आहे. मग या राक्षसांना जेव्हा माहिती पडलं की हा कोणीतरी वेगळाच माणूस आहे, मग याला जर शुक्राचार्यांनी विद्या दिली तर न जाणो ही विद्या कदाचित पुढं मागं देवकर्त्यांकडे जाईन, आपलं नुकसान होईल. म्हणून त्यांनी त्या कशाला मारून टाकलं, तर राक्षस असते आणि मारून टाकलं. एवढंच नाही तर तो जर मारून टाकला हे जर शुक्राचार्यांना कळलं तर शुक्राचार्य येऊन त्यांना परत जिवंतसुद्धा करतील एखाद्या वेळेला त्या मुलीच्या प्रेमासाठी. मग त्यांनी काय केलं, मारून त्याचे तुकडे तुकडे केले, ते दारूमध्ये मिसळले आणि त्याच शुक्राचार्यांना पाजले. उद्देश हा की कोणत्याही प्रकाराने त्याचा मागे लावलेस राहू नये आणि त्यांना कोणत्याही पद्धतीने तो पुन्हा जे अवतरू नये. म्हणून त्यांनी जे सगळी घटना ज्या वेळेला शुक्राचार्यांना कळाली आणि त्यांची जी मुलगी देवयानी हिनं तो हट्टच धरला की ते मला माझं ते सौभाग्य आणून द्या. अजून काही लग्न झालेलं नव्हतं, पण आता शेवटी मुलीच्या पुढं त्यांनाही हात टेकावं लागले. ते म्हणे अरे ते सगळं खरं आहे पण ही गोष्ट आता नाही म्हणून अजून काही जास्त वेळ झालेला नाही. माणूस गेल्यानंतर तो काय लगेच पंचत्वात मिळत नाही. पंचत्व म्हणजे काय तर पृथ्वी, अग्नी, वायू, जल, आकाश हे 5 तत्व ज्या वेळेला मानवी देहातून सुटतील, अग्नीत अग्नी मिळन, पाणीत पाणी मिळन, आकाशात आकाश मिळन, जलात जल मिळन, आकाशात आकाश मिळन, त्यावेळेला तो माणूस मुक्त होतो. अजून काही वेळ झालेला नाही. तेवढ्या संधीमध्ये ह्या शुक्राचार्यांनी संजीवनीचा प्रयोग केला आणि त्या याला कचाला जिवंत केलेलं आहे. ज्या पद्धतीनं तसं त्यांनी युक्तीने त्यांना जिवंत केलं तसंच मच्छिंद्रनाथा तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी जा, युक्तिप्रयुक्तीने तिथे राज्य करा आणि त्या मेनका राणीबरोबर संसार करा. तन्याये घातक वसू नेणवणे काम शरापासू रोकाळ ते समयासू अंजनी सूत पै केला मग करुणी नमना नमन अवश्यपणे करता गमन अदृश्य पाहुणे वायुनंदन. मच्छिंद्रनाथ चालला. त्यांनी मग त्यांच्याकडून वचनच घेतलेलं आहे की मच्छिंद्रनाथ मी तुम्हाला आता जाऊनच देणार नाही वचन घेतल्याशिवाय. आता त्यांना मोठं दडपण आलेलं आहे, काय करावं. पण मात्र ह्या सगळ्या गोष्टी विधिलिखित आहेत असं समजून आणि त्यांना एकमेकांच्या हातावरती वचन दिलेलं आहे. हे हनुमानजी सेतुबंधाकडे निघून गेलेले हे रामेश्वराकडं आणि तीर्थयात्रा करण्याकरता मच्छिंद्रनाथसुद्धा आणि त्यांनी रस्ता बदलला आणि ते पश्चिम दिशेकडे चाललेले आहेत. सहज चालला मही पाठी अर्थी इंगळा द्यावी भेटी ऐसे गमुनिया त्या वाटी येऊनिया पोचला तवते द्वारी शक्तीद्वारी रक्षकास्ती दक्षाचारी अष्टभैरव कृतांत सांगरी जिंकू पाहते कृतांता. आता यांनी पश्चिम दिशेचा रस्ता धरला. त्या पश्चिम दिशेला हिंगळा माता नाव हिंगळच क्षेत्र म्हणून एक आहे. तर हिंगळच क्षेत्रामध्ये ते जाणार आहेत. तिथं ते दर्शन घेतील आणि नंतर मग त्याच्या पुढच्या मार्गाला लागतील. म्हणून ते हिंगळा मातेच्या दर्शनासाठी तिथं गेले. पण तिथं गेल्यानंतर तिथं त्यांचे जे देवीचे सेवक होते अष्टभैरव, त्यांचे मोठे शक्तिमान होते ते आणि त्यांनी मच्छिंद्रनाथांना अडवलेलं आहे. हो योगी कुठं चालले. ते म्हणे हिंगळा मातेच्या दर्शनाला चाललो मी. तेव्हा असं तुम्हाला जाता येणार नाही, तुम्हाला या ठिकाणी सगळं आम्हाला सांगावं लागेल. आम्ही जाऊन देवीला सांगू आणि मग तुम्हाला तिथं जाता येईल. मच्छिंद्रनाथांना मोठं वाईट वाटलेलं आहे.
किंवा हे असं कसं काय होऊ शकतं बा, देवाच्या दर्शनाला काही वास्तविक बंधन नसावा. आणि शतकोटी चामुंडा शंखिनी डंखिनी प्रचंडा त्याही तीव्र ब्रह्मांडा ग्रासोपाती कृतांपणी यावरी अर्ण बहु कर्कश नाना परत विशेष त्यात व्याघ्राती या विषय येऊ येऊ म्हणतात ते. मग त्या ठिकाणी ते अष्टभैरव त्यांना आडवे आलेले आहेत. आडवे आल्यानंतर ते काही त्यांना जाऊन द्यायना म्हटल्यानंतर त्यांना यांना पण तिची रीस लागली की का जाऊन देते नाही, मी तर काय ते गेल्याशिवाय राहणार नाही. तरी स्मृती ठेवणे हेतु प्राशन करा कथा अमृत मग भवरोगाच्या पार भरते दुःख नांदेना तेथे सिद्धमुनी राव संचरेला आपल्या प्रतापे गौरव ती कथा रसज्ञ ज्ञान देव गुरुज्ञान माझं होतील की. त्या ठिकाणी त्यांचं जाऊन न दिल्यामुळं त्यांनाही मोठा क्षोभ आलेला आहे. त्यांची थोडी बातचीत झालेली आहे एकमेकांची, त्यांच्याशी हळूहळू ती गोष्ट बाचाबाचीवरून बुद्ध्यावरती आलेली आहे, एकमेकांना मारायला हाणायला लागलेले आहे. पण ते काय नेमकं झालेलं आहे तो जो सगळा विषय आहे हा पुढच्या अध्यायात येणार आहे. तो ग्रंथकार पुन्हा एकदा सांगतात किंवा हे जे चरित्र आहे ते तुम्ही अतिशय श्रद्धा भावनेने ऐका, कोणत्याही प्रकारच्या मनामध्ये क्लेश ठेवू नका आणि मग देवाची निंदा या ग्रंथाची निंदा अजिबात करू नका. हा तुम्हाला निंदा करण्याचा अधिकार तेव्हा येईन ज्यावेळेला तुम्ही ते पूर्ण वाचाल, ऐकाल, सांगाल, त्याचं चिंतन कराल, मनन कराल आणि मग तर तुम्ही म्हणलं तर हरकत नाही. पण जर पूर्णपणे न ऐकता, न सांगता, न अभ्यास करता, मनन चिंतन न करता जर तुम्ही जर या ग्रंथाची निंदा कराल तर मात्र ती गोष्ट तुम्हाला पावणार नाही. निंदा शक्ती परम पापिणी अतिरंजक नीच वदने परियामची माय बहिणी पवित्र करील आमते दोया निंदेसी प्रतिपाळील तू सका अद्भुत आमचा स्नेह विपुळ पातकमळाचे चालन करणं वारंवार इथे जसे. म्हणून निंदा अशी परस्पर करायची नाही. तुम्ही स्वतः पहिल्यांदा ऐका. धुंडी सूत नर हरिवंशी मालू नव्हे निंदकासी बहुत आयुष्याची मानवासी उपकारी म्हणून या असो ऐस्या तरी तुम्ही न बसावे त्यांचे पंक्ती मालो तुम्हा ते ईश्वरनी वारंवार करते. स्वस्ती श्री भक्ती कथा सार समस्त गोरक्षा किमी आगार सदा परसुद भावी चित्र तृतीय अध्याय गोडा श्रीकृष्ण शुभम भवन्तु. श्री गणेशाय महाश्री सुखदे महाश्री मातंबर महाश्री गुरु महा जय जयाजी करुणानिधी आगमागोचर विशाळ बुद्धे सकळ मुनी मानस हृदय वृद्धे उद्यान वाटे आनंदाचे हे योगी मानस रंजनी पंढरी श्यामळ पीठने कुंडलिकाचे उभ्यासी विटेवरी संबंधिते परिनिट करू शक्ती चालक भक्त मानस भवारक शिरान सुकृत गुरुनिधी आदेशी बका समान नासा कृपाकी दृष्टी देऊन कोणी म्हणेल गरीबा पडणं चांगलपणे म्हणतसे तरी ही अंतरेची पूर्ण ऋणमाले एकते जाण भक्तीविषयी लपट भासना मना माझे विठ्ठल 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 कुंडली वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. भक्ति सौन्या भूम्या बभूर्व नवनाथ सिद्धा चैतन्य कालिकनाथ महाराज की जय. योग तुझा घडावा हे कारणी देह माझा पडावा वेचू नको गुणवंता अनंता नायका मागणे हेची आता ठिकाणी मनदाय माझे त्या ठिकाणी गुरु त्या ठिकाणी गुरु जय